2016 साली जो गव्हर्नमेंटने एक नियम आणला आहे सर, मला काल अभ्यास करताना तो मी वाचला, की इलेक्ट्रॉनिक वस्तू बनवणाऱ्या कंपन्यांचं हे दायित्व आहे, की तुम्ही बनवलेल्या वस्तू रिसायकल तुम्ही केल्या पाहिजे, तुम्ही योग्य विल्हेवाट लावली पाहिजे. मग मी विचार केला, की 2016 पासून मी कुठल्या-कुठल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू घेतल्यात. अवन झालं माझ्याकडे, 2-3 मोबाईल झाले, लॅपटॉप झाले. पण या कंपन्यांनी पण माझा फॉलोअपच घेतला नाही, की आम्ही तुला विकलेली वस्तू खराब झाली आहे, की अजून ती चालू आहे, तर आमची जबाबदारी आहे. तर काय या नियमातलं हो, तथ्य आणि खरंच बरोबर पाळला जातोय का? आहे. ॲक्च्युली तो 2016चा जो रूल आहे, त्याच्यामध्ये बरेचसे अमेंडमेंट झालेत. बट बेसिक रूल आहे तो एक्सटेंडेड प्रोड्युसर रिस्पॉन्सिबिलिटी असा रूल आहे. बिकॉज जे वेस्ट जनरेटर आहेत, त्यांची काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. सो मॅन्युफॅक्चरर इज अ वेस्ट जनरेटर. की सपोज इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये तुम्ही जर कुठल्याही ब्रँडचं नाव घेतलं तर ते एक फ्युचर वेस्ट आज जनरेट करतायत. सो त्यांना त्यांची जबाबदारी आहे की ते वेस्ट हँडल कसं करायचं. सो गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने EPR रेग्युलेशन्स इंडियामध्ये आणलेत की ज्याच्या नियमानुसार EPR म्हणजे सर? EPR इज अ एक्सटेंडेड प्रोड्युसर रिस्पॉन्सिबिलिटी. अच्छा, ओके. सपोज मी एक ब्रँड आहे, सपोज माझा XYZ नावाचा ब्रँड आहे आणि मी 1000 TVज प्रोड्यूस केले. 1000 TV प्रोड्यूस केले किंवा 1000 TV इम्पोर्ट केले. सो लाईक वी डू सगळं काही इम्पोर्ट करतो आजकाल. तर ते इम्पोर्ट केले तर माझी जबाबदारी आहे की मी 1000 TV इम्पोर्ट केले तर मला सर्टन टार्गेट्स आहेत रिसायकलिंगचे. बरं. तर ते टार्गेट्स व्हॅरी होतात प्रत्येक वर्षाला की फर्स्ट इयरला एवढं 20% असेल, सेकंड इयरला 30% असेल, फोर्थ इयरला 40% असेल. तर ते टार्गेट त्या व्यक्तीला आहेत जो तो मॅन्युफॅक्चरर आहे त्यांना. सो मग हे टार्गेट त्याचं तर बिझनेस वेगळा आहे. सो ही इज इन अ डिफरंट बिझनेस. मग तो कसा अचीव करणार? आता तुमचा प्रश्न आहे की मला फोनच नाही आला त्यांचा किंवा तुमची वस्तू चालू आहे की नाही आहे. सो ब्रँड्स काय करतात नॉर्मली की त्यांचं जे युजर मॅन्युअल असतं, त्या युजर मॅन्युअलमध्ये लिहिलेलं असतं की जेव्हा तुम्हाला ही वस्तू फेकायची आहे तर त्यावेळेस तुम्ही आम्हाला फोन करा, आम्ही तुमच्या घरी येऊन फ्री ऑफ कॉस्ट ती वस्तू पिकअप करू. अच्छा. बट आपल्याकडे हॅबिट आहे की आपण युजर मॅन्युअल वाचतच नाही. सो की युजर मॅन्युअलमध्ये काय लिहिलेलं आहे गरज नाही आहे, कारण वी आर एक्सपर्ट की घेतलं प्रॉडक्ट वापरायला सुरुवात केली. सो त्यामुळे ते एक कंपन्या तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत किंवा तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. दुसरं ते कंपन्यांचे प्रोग्राम्स पण असतात की ते लाईक अवेअरनेस कॅम्प्स करतात. जे सपोज आमच्यासारख्या काही कंपन्यांसोबत ते काम करतात की तुम्ही वेस्ट कॅम्पेन करताय तर आम्ही विल कोलॅबरेट विथ यू. सो असे ते कॅम्पेन्स करतात. बट 100% ही त्यांची जबाबदारी आहे ॲज पर द लिगल फ्रेमवर्क की जर समजा एखादं प्रॉडक्ट कचऱ्यामध्ये सापडलं की एक XYZ ब्रँड आहे आणि त्यांचं चांगला मोबाईल आहे आणि तो कचऱ्यात आपल्याला सापडला किंवा खराब मोबाईल आहे किंवा एखादा AC आहे ब्रँडचा आणि तो कचऱ्यात सापडला, त्या ब्रँडला एखादा सजग नागरिक कोर्टात खेचू शकतो. एवढं लिगल फ्रेमवर्क स्ट्रॉंग आहे. अच्छा. बिकॉज दॅट ब्रँड इज रिस्पॉन्सिबल की तुम्ही कचऱ्यात तुमची वस्तू नाही जायला पाहिजे. बापरे. त्यासाठी ब्रँडने हे सगळे अवेअरनेस आणि हे सगळं करणं गरजेचं आहे. बट इट इज ऑन डॉक्युमेंट की ते डॉक्युमेंटवरती आहे, लोकांना माहितीच नाही आहे की हे असं पण फ्रेमवर्क आहे. आणि म्हणून मग ब्रँड पण चांगलं काम करतात त्यांचं. बट दे हॅव अ लिमिटेशन की मग गव्हर्नमेंटनी एक त्याच्यामध्ये आयडिया काढली की EPR रूल घेऊन आलो आपण. EPR हा ॲक्च्युली युरोपमध्ये अगोदर इम्प्लिमेंट झाला. जर्मनी इज एक्सपर्ट इन दिस की जर्मनीची लोकं खूप वर्षांपासून हे इम्प्लिमेंटेड आहे तिकडे. तर EPRमध्ये काय करायचं आहे की जे ते TVचं टार्गेट त्यांना अचीव करायचं आहे, सो ते स्वतः करू शकत नाहीत. दे आर मॅन्युफॅक्चरर, दे आर सेलर. तर ते करण्यासाठी मग दे कॅन डू अ टायप विथ समबडी रिसायकलर की जी लोकं रिसायकलिंगचा बिझनेस करतात. सो गव्हर्नमेंटने त्यासाठी एक पोर्टल घेऊन आलं आहे. गव्हर्नमेंटचं ऑनलाईन पोर्टल आहे. इनिशियली खूप प्रॉब्लेम्स होते त्याच्यामध्ये, बट नाऊ इट इज स्ट्रीमलाईन की त्या रिसायकलरला हे टार्गेट्स आहेत की तो जे काही रिसायकलिंग करेल ही हॅज टू इनपुट ऑल द इन्फॉर्मेशन की मी हे वेस्ट कोणाकडनं परचेस केलं आणि त्याचं काय केलं, त्याची विल्हेवाट कशी लावली, हे त्या रिसायकलरने इनपुट द्यायचं आहे त्या पोर्टलमध्ये. आणि जेव्हा सपोज मी ब्रँडचं नाव घेऊ शकतो का? हां, बिंदास ओके. सपोज मी सॅमसंग आहे. हां. सो मला माझं टार्गेट अचीव करायचं आहे की मला टार्गेट आहे मला 200 TV रिसायकल करायचं आहे. सो 200 TV रिसायकल करायचं म्हणजे मी रिसायकलरला पकडेल की अरे तू 200 TV रिसायकल कर आणि आय विल बाय द सर्टिफिकेट फ्रॉम यू. तर मग गव्हर्नमेंट म्हणतं की ओके. सो पूर्वी असं व्हायचं 2016मध्ये की हे ऑफलाईन ट्रान्झॅक्शन्स व्हायचे की आय एम सॅमसंग, यू आर रिसायकलर. मी तुम्हाला सांगणार अरे मला 200 TVचं सर्टिफिकेट दे, आय विल पे यू जे काही तुमचा खर्च असेल त्याप्रमाणे, आणि ते सर्टिफिकेट ते विकत घ्यायचे. बट आता गव्हर्नमेंटने असं केलं आहे की त्या EPR पोर्टलवरतीच
सर्टिफिकेट जनरेट होईल. जे काही मी काम करणार आहे ॲज अ रिसायकलर, आय हॅव टू गिव्ह इनपुट टू द गव्हर्नमेंट की हे मी रिसायकलिंग केलं. त्याचं गव्हर्नमेंटच्या साईटवरती क्रेडिट्स जनरेट होतात, त्याला EPR क्रेडिट्स म्हणतात. आणि देन सॅमसंग कॅन बाय दोज क्रेडिट्स फ्रॉम द पोर्टल इटसेल्फ, की मे बी ट्रान्झॅक्शन्स विल बी ऑफलाईन, की जे सपोज रिसायकलरला पेमेंट करायचं आहे जे काय ते ऑफलाईन आहे, बट क्रेडिट ट्रान्सफर्स जे होणार आहेत ते क्रेडिट ट्रान्सफर्स हे गव्हर्नमेंटच्या EPR साईटवरूनच होणार आहेत. तर हे मॅन्डेटरी आहे इंडियामध्ये आता, आणि हे 2016चा जो रूल आहे तो हे रूल सांगतो. गुड. म्हणजे गव्हर्नमेंटच्या स्टेप्स अजून जरी विजिबल दिसत नसल्या आणि इनफ नसल्या तरी करतंय गव्हर्नमेंट काहीतरी. खूप चांगलं काम करते गव्हर्नमेंट. इज डुईंग अ एक्सलंट वर्क. खूप रेग्युलेशन्स चांगले येत आहेत. त्यात काही लोक आहेत की त्यांना जे पॉलिसी मेकिंगमध्ये हेल्प करत आहेत, ज्यांनी जसं कालच्या मॅडम होत्या ज्यांना मी भेटलो, त्यांनी लाईक वेस्टचं कसं लिहायचं हे डिस्कशन्समध्ये त्या इन्व्हॉल्व होत्या. म्हणजे दॅट टाईप ऑफ पीपल आर देअर की जे ऑलरेडी ह्या अशा माझ्यासारख्या इंडस्ट्रीमध्ये काम करत आहेत, अँड दे आर हेल्पिंग गव्हर्नमेंट की कशा पॉलिसीज बनवू शकतो आणि हाऊ कॅन वी स्ट्रीमलाईन धिस, की हे चांगल्या पद्धतीने कसं करू शकतो. माझ्या घरी ना सर ओला कचरा आम्ही जातच नाही कचरा डेपोला. माझ्या घरी कंपोस्ट खत आम्ही निर्माण करतो आणि त्याच्यावरून आम्ही गच्चीवरून माझे आईवडील काय ते शेती वगैरे घरगुती करतात. गुड गुड. तुम्ही ही सांगितली झाली कंपनीची जबाबदारी. सजग नागरिक म्हणून लोकांची काय जबाबदारी की तुमच्याकडे वेस्ट असेल तर तुम्ही अशी विल्हेवाट लावली पाहिजे, किंवा तुम्ही वस्तू विकत घेतानाच काय काय त्याचे नॉर्म्स पाहिले पाहिजे. सजग नागरिक म्हणून काय जबाबदारी लोक? हो, जेव्हा एकतर आपण सजग नागरिक म्हणून ती वस्तू गरजेची आहे का हे सगळ्यात पहिले पाहणं गरजेचं आहे, की मला किती रिक्वायरमेंट आहे. माझ्याकडे समजा मोबाईलचं उदाहरण घेतलं आपण, की माझा मोबाईल चालतो आहे, मोबाईलचा वापर जो होतो आहे तो जर मोबाईलच्या ॲक्टिव्हिटीसाठी लागणारं सगळे काही फीचर्स वर्क होत असतील तर मी फक्त फॅशन म्हणून मोबाईल चेंज करायला पाहिजे का? तर नाही. कारण की तुम्ही जेव्हा एक्सेस युसेज करता दॅट लीड्स टू जनरेशन ऑफ अ वेस्ट, की तो एक सजग नागरिक म्हणून आपण विचार करायला हवा की माझी गरज काय आहे, त्या हिशोबाने मी वस्तू कुठली असेल, मोबाईलचं उदाहरण आहे, कुठली वस्तू असेल ती करायला पाहिजे. दुसरं, जेव्हा आपल्या घरात एखादी वस्तू येते आहे आणि ती वस्तू आल्यानंतर आपला वापर संपलेला आहे आता, तर ती वस्तू फेकताना आपण हा विचार करायला पाहिजे की ह्या फेकल्यानंतर ह्या वस्तूचं काय होतं आहे. सो हा कॉन्शियस विचार नेहमीच आपला असायला पाहिजे की मी कुठलीही गोष्ट असेल, इवन एखादं छोटंसं मॅगी घरात घेऊन येतो आपण आणि त्याचं रॅपर आहे मॅगीचं, सो ते मी कचऱ्यात टाकल्यानंतर ह्याचं काय होत असेल हा पण विचार करणं गरजेचं आहे. सो त्याच्यासाठी एक योग्य पद्धत अशी आहे की आपण सॅग्रिगेशन ॲट सोर्स असं जे म्हणतो, की ओला कचरा सुका कचरा इथपर्यंत आपण होतो. आता त्याच्या पुढच्या स्टेपवरती आपल्याला जाणं गरजेचं आहे, की ज्या काही वस्तू फेकतो त्या कुठल्या कॅटेगरीमध्ये येतात हे मला समजायला पाहिजे. की जसं वेस्टमध्ये कॅटेगरीज वेगवेगळ्या, जसं मी बोललो आत्ता, किंवा जे नैसर्गिक किंवा आपण जे नेचर तयार करतो, ज्या वस्तू बनवतो नेचर, त्याचा जो कचरा होतो म्हणजे निसर्ग आपण त्याला म्हणू, निसर्ग जो कचरा तयार करतो तो निसर्ग स्वतःच कंपोस्ट करतो, त्याला आपली काही मदत लागत नाही तो कंपोस्टिंग करण्यासाठी. म्हणजे खूप चांगलं उदाहरण आहे की जे लोकांना लक्षात येत नाही की आपली नखं आहेत, सो ही नखं निसर्ग निर्मित आहेत, त्याला काही कोणाला इंजेक्शन द्यायला लागत नाही नखं वाढवण्यासाठी, ते ऑटोमॅटिक वाढतात. सो नखं आहेत, केस आहेत आपले, हे कंपोस्टेबल आहेत ॲटोमॅटिकली, बिकॉज इट्स अ गॉड्स क्रिएशन, की ते निसर्गाने बनवलेलं आहे आणि ते प्रॉपर पद्धतीने कंपोस्टिंग होऊ शकतं. बट ज्या मानवनिर्मित जेवढ्या काही वस्तू आहेत त्या रिसायकलच कराव्या लागतात, त्या ॲटोमॅटिकली कंपोस्ट होत नाहीत. म्हणजे फूड आयटम्स सोडले तुम्ही की जे आपण कंपोस्टिंग करतो, फूड आयटम्स पण नॅचरली आहेत. बट ज्या वस्तू आपण तयार केल्या आहेत, जसं प्लॅस्टिक आहे, वेस्ट आहे, ऑइल आहे, ह्या सगळ्या वस्तू आहेत, ह्याला तुम्हाला प्रॉपर रिसायकलरपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. मग हे करण्यासाठी मी काय कॉन्ट्रीब्यूट करू शकतो, की मी माझ्या घरामध्ये ह्याचं वेगळं वेगळं करून ठेवू शकतो, आणि जेव्हा एक सर्टन अमाऊंट होईल तेव्हा कुठली तरी ऑर्गनायझेशन 100% काम करते. म्हणजे मी तुम्हाला विश्वास देऊ शकतो की असं वेस्ट नाही आहे की ज्याच्यासारखी ऑर्गनायझेशन नाही आहे की तुम्हाला ते देण्यासाठी प्रॉब्लेम आहे. फक्त तुम्हाला शोधावी लागेल की लाईक आता सपोज मी ॲज अ सर्व केअर जेव्हा हे काम करतो, वेस्टवरती आम्ही काम सुरू केलं आणि लोकांकडे जायला लागलो तर त्यांनी विचारायला सुरुवात केली, अरे तुम्ही प्लॅस्टिकवरती का नाही करत आहे आमच्याकडे. आणि खूप सजग नागरिक आहेत की जे प्लॅस्टिक सॅग्रिगेशन करून ठेवतात घरी, आणि मग ते आम्ही कोणाला द्यायचं आम्हाला समजत नाही. जर ते म्युन्सिपाल्टीच्या व्हेकलमध्ये दिलं तर त्यांच्यावरती खूप लोड आहे की ते सगळे एकत्रच ते कचऱ्यामध्ये जातं. तो त्याचं काही का करतात लोक, बिकॉज
ते त्यांना फील होतं की इट्स अ रिसोर्स, की जे प्लॅस्टिक बनवलं जातं ते क्रूड ऑइलपासून बनतं. बरोबर. सो क्रूड ऑइल इज अ रिसोर्स, की तो कुठून आपण जमिनीमधूनच क्रूड ऑइल काढतो ना, आणि ते रिसोर्स आहे. ते परत परत मिळवणं डिफिकल्ट आहे आपल्यासाठी. म्हणून मग प्लॅस्टिक प्रॉपर रिसायकलरपर्यंत कसं पोहोचेल याच्यासाठी लोक सेग्रिगेशन ॲट सोर्स करतात. मग त्या लोकांनी आम्हाला अप्रोच केला की तुम्ही प्लॅस्टिक पण आमच्याकडनं घ्या. सो देन वी स्टार्टेड विथ प्लॅस्टिक, की प्लॅस्टिक कलेक्शन करू आणि ते प्रॉपर रिसायकलरपर्यंत पोहोचू. सो सेग्रिगेशन ॲट सोर्स इज द की, असं आपण म्हणू शकतो याला.